रसिक श्रोते हो, साहित्याच्या या सुंदर प्रवासात मी ज्योती राठोड तुमचं स्वागत करते. क्षमा. एका गावात दोन मित्र राहत होते. राहुल आणि समीर दोघेही खूप जवळचे मित्र होते. पण एके दिवशी एका लहानशा कारणावरून त्यांच्यात जोराचे भांडण झाले. रागाच्या भरात राहुलने समीरला काही अपशब्द बोलले, ज्यामुळे समीरच्या मनाला खूप दुःख झाले. समीरने ठरवले की आता राहुलशी कधीही बोलायचे नाही. काही दिवस गेले. राहुलला आपली चूक उमजली होती. त्याला आपल्या वागण्याबद्दल खूप वाईट वाटत होते. त्याने समीरची माफी मागण्याचा प्रयत्न केला, पण समीर आपल्या भूमिकेवर ठाम होता. एकदा गावात खूप मोठा पाऊस आला. समीर आपल्या शेतात अडकला होता आणि तिथे मदतीला कोणीही नव्हते. राहुलला जेव्हा हे समजले, तेव्हा तो क्षणाचाही विचार न करता मदतीसाठी धावला. त्याने जीवाची बाजी लावून समीरला सुरक्षित स्थळी पोहोचवले. समीरला राहुलच्या या कृतीमुळे खूप गहिवरून आले. त्याला समजले की रागापेक्षा मैत्री मोठी असते आणि अहंकार बाळगण्यापेक्षा क्षमा करणे जास्त महत्त्वाचे असते. त्याने राहुलच्या डोळ्यात पाहून म्हटले, "राहुल, मला माफ कर. मी तुझ्यावर रागवलो होतो, पण आज तू माझे प्राण वाचवून मला क्षमेची खरी किंमत शिकवलीस." राहुलने हसून त्याला मिठी मारली. दोघांमधील कटुता कायमची संपली. रागाच्या भरात घेतलेले निर्णय नाती तोडतात, पण क्षमा केल्यामुळे तुटलेली नाती पुन्हा जुळतात आणि आयुष्य अधिक समृद्ध होते.